असं कर की इमानदारी कर की काय केलं दांडा म्हणून सारखं सगळ्यांनी मिळून जोरात मारता पण देत नाही अध्यक्ष समोर प्रकाशन वेगवेगळे उपक्रम जे आहेत जे चालू करण्यात आलेले त्यातला हा उपक्रम म्हणजे प्रकाशन कट्टा आणि आम्हा सर्वांना विशेषतः विनोद कुलकर्णी नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि विश्वास पाटील सर्वजण मिलिंद जोशी स्मिताराजे पवार यांना सर्वांना आनंद वाटतो की आम्ही एक ध्येय ठेवलं होतं 99 पुस्तकं तरी या कट्ट्यावर प्रकाशित व्हावी पण आतापर्यंत साधारणपणे 110 पुस्तकं तर आधीच आलेली होती परंतु मग लवटे सर असतील कुरुंदकर असतील सिद्धार्थ निकाळजे असतील संजय दुधाणे असतील असे प्रसिद्ध लोकांची सुद्धा पुस्तकं या कट्ट्यावर प्रकाशित होत आहेत त्यामुळं नामदार शिवेंद्रराजे भोसलेंना सांगू इच्छितो की जसं भाऊसाहेब महाराजांच्या कालावधीमध्ये बाल मेळावा चालू झाला तसाच हा एक प्रकाशनाचा कट्टा कधी चालू झाला तर 99 संमेलनात चालू झाला आणि तो गाजत राहणार आहे अतिशय चांगल्या प्रकारे याचं नियोजन झालेलं आहे आणि सर्वांना अतिशय आनंद वाटेल ज्यांच्या ज्यांच्या लेखकांची पुस्तकं इथे प्रकाशित होणार आहेत त्यांना आनंद वाटेल की आपलं पुस्तक या साहित्य संमेलनामध्ये शाहू महाराजांच्या राजधानीमध्ये झालेलं आहे पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो फक्त इथं पहिल्यांदा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह विदा पिंगळे यांचाच वाढदिवस आहे आणि त्यांचा सत्कार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होत आहे त्यांनी त्यांचा सत्कार करावा मी त्यांना विनंती करतो अतिशय बिझी वेळ आहे पण सर्वात आनंदाची बाब म्हणजे नरहर कुरुंदकर ज्यांनी महाराष्ट्रालाच नाही तर देशाला वैचारिक दिशा देण्याचं काम केलं त्यांचे सुपुत्र या प्रकाशनासाठी खास उपस्थित आहेत माननीय विश्वास कुरुंदकर त्यांना मी कृपया स्टेजवर बोलवतो बसलेले आहेत मी नानल यांच्याकडे माईक देतो ते लगेच या ठिकाणी सुरुवात आता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होतोय तर जी पुस्तकं प्रकाशित होतील त्याचं प्रत्यक्ष आपण व्हिडिओ शूटिंग सुद्धा करतोय आणि ते आपण देणार आहोत त्याचप्रमाणे फोटोही देणार आहोत तर युगप्रवर्तक छत्रपती नरहर कुरुंदकर सरांचं हे पुस्तक आहे वैचारिक दृष्टी आपल्याला देणारे त्यांचे चिरंजीव इथे आहे विश्वासराव कुरुंदकर तर मी माननीय पाटील सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्या पुस्तकाचं प्रकाशन करा संदीप वागचोरे प्लीज संदीप वागचोरे पाचच आहे त्यानंतर चंद्रलेखा बेलसरे राखणदार प्लीज कम लवकर या इकडे बघा म्हणा साहित्य संमेलनात ब्रेल लिपीतील पुस्तकं पहिल्यांदाच प्रकाशित होत आहेत तर त्याबद्दल मी चपराक्ष श्री घनश्याम पाटील यांचं अभिनंदन करतो आणि संग्राम निकाळजे लोकल टू ग्लोबल आलेले असतील तर त्यांनी पटकन संग्राम निकाळजे व्यासपीठावर यावं संग्राम निकाळजे लोकल टू ग्लोबल या पुस्तकाचं प्रकाशन झालं मान्यवरांच्या हस्ते असं मी जाहीर करतो आणि आता फक्त इतर नाटके डॉक्टर सोमानंद मुटकुळे यांचं ब्रेल लिपीतलं पुस्तक प्रकाशित झालं असं मी जाहीर करतो आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं आमच्या तिघांचा